पुढची मोठी बातमी आपण बघूया। माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीवरून विनायक राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाकडून संरक्षण मिळालेलं नाहीये। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी माझे सहकारी अजित मांढरे सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। अजित, अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे विनायक राऊत, गीतेश विनायक राऊत, श्यामल विनायक राऊत, सुरेखा सरफरे आणि राजेश सरफरे या 5 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो ठाणे न्यायालयाने फेटाळलेला आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य आरोप जे आहेत हे त्यांची सून गिरिजा राऊत यांनी केलेले आहेत। आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये हे प्रकरण जे पाहत आहेत ते ॲडव्होकेट सागर कदम आहे। सुरुवातीला अटकपूर्व जामीन अर्ज जो फेटाळला आहे त्याबाबत आपण बोलूयात। एक ॲप्लिकेशन केलं होतं, अर्ज केला होता अटकपूर्व जामिनाकरता, चौकशीला बोलवतील त्यावेळी अटक होईल किंवा पोलीस आपल्याला अटक करू शकतील, या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत गंभीर आरोप आहेत। त्या प्रकरणामध्ये या 5 जणांना ठाणे न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे। खरं तर मी सांगतो, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला नाहीये। अंतरिम जो असतो अर्ज, रिलीफ अंतरिम रिलीफ मागवलं जातं याकरता की ड्युरिंग फायनल डिस्पोजल ऑफ दिस अँटिसिपेटरी बेल ऍप्लिकेशन ते डिसाईड होईपर्यंत त्यांना प्रोटेक्शन मिळावं अटकेपासून, त्याकरता संरक्षण मिळावं न्यायालयाकडून, तर त्याकरिता अंतरिम अर्ज दाखल केला जातो। त्याच्यावर आर्ग्युमेंट झालेला आहे त्यांच्या वकिलांकडून आणि तो जो अर्ज आहे तो सिरियस ॲलिगेशन असल्यामुळे एफआयआर मध्ये ऑनरेबल कोर्टाने जे न्यायालय, सत्र न्यायालय, त्यांनी तो रिजेक्ट केलेला आहे। अटकेपासून संरक्षण मिळावं हे ते कोणत्या बेसवर म्हणत होते आणि काय ते आधारभूत देत होते की आम्हाला का अटक होऊ नये किंवा अटकेपासून संरक्षण मिळावं? आता हे जे एफआयआर आहे, सिरियस ॲलिगेशन आहेत, त्याच्यात ऑलरेडी एकाला अटक झाली, त्याच्या आधीचा हा अर्ज त्यांचा आहे। म्हणजे एफआयआर झाल्या त्यांनी अटकपूर्व अर्ज जामीन दाखल केलेला आहे, म्हणजे त्यांना ॲप्रिहेन्शन आहे कुठलं तरी की त्यांना अटक होऊ शकते या सदर प्रकरणामध्ये, सिरियस ॲलिगेशन। त्यामुळे तो अटकपूर्व जामीन अर्ज जो प्रत्येकाचा अधिकार आहे, आरोप ज्यांच्यावर होतात त्यांच्यावर, त्यांनी तो दाखल केलेला। पण मेहरबान न्यायालयाने त्यांचं आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर तो सिरियस ॲलिगेशन आहेत म्हणून तो रिजेक्ट केलाय। त्यामुळे आता त्यांना कुठल्याही प्रकारचं पोलीस न्यायालयाकडनं संरक्षण नाही अटकेपासून। आरोप बरेचसे गंभीर त्यांनी केलेले आहेत, ते आरोप नेमके काय आहेत आणि कशा रीतीनं ते हे करत? त्यांनी जे आता आरोप केलेले आहेत की डीव्ही मध्ये त्यांनी पैसे मागितले किंवा डीव्ही केस, याच्यामध्ये 2 आहेत केसेस ज्या आम्ही फाईल केल्या। एक आहे एफआयआर आहे, जी कंप्लेंट आम्ही फाईल केली ती 30/1/2024 ला दाखल केली। मी सीपी साहेबांना आम्ही ती कंप्लेंट केलेली, ही जी 498 ची आहे ती नंतर एफआयआर मध्ये कन्वर्ट झाली। सुरुवातीला अर्ज द्यायला लागतो, मग ते भरोसा सेलकडे जाते, अशी प्रोसिजर आहे। तर सुरुवातीला ही जी तशी कंप्लेंट आहे ती 30/1/2024 ला आम्ही दाखल केलेली आहे। आणि ह्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यानंतर आम्ही डीव्ही, डोमेस्टिक व्हायलन्सची जी कंप्लेंट आहे ती दाखल केली, ती फाईल झाली, त्याच्यानंतर ते अपियर झाले त्या कोर्टात। ते एप्रिल महिन्यामध्ये मेहरबान न्यायालयाने मीडिएशनला त्यांना पाठवलं, म्हणजे दोन्ही पार्टीजना। म्हणजे मीडिएशनमध्ये जे ठरतं, कारण का डोमेस्टिक व्हायलन्स जो केस आहे त्यामध्ये मेंटेनन्सचा विषय असतो, मॉनिटरी रिलीफचा विषय असतो, कंपन्सेशनचा विषय असतो, ज्या महिलेवर अत्याचार होतात त्यांच्या संदर्भात। हे पूर्ण कायदेशीर आहे, कायद्यामध्ये तरतुदी आहेत। त्या कायद्याच्या तरतुदीत राहून आणि प्रत्येकाचा जे इन्कम सोर्स आहे समोरच्या, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्समध्ये जे रिस्पॉन्डंट असतात, सामनेवाला असतात, म्हणजे इनलॉज आहेत समजा, त्यांचं इन्कम सोर्स प्रमाणे जी महिला असते तर ती त्या इन्कम सोर्स प्रमाणे ते क्लेम करत असते। एखादी गरीब असेल महिला, ज्याला पगार 20,000 असेल, ती 5,000 क्लेम करेल, पण ज्याचं इन्कम जास्त आहे ते असं त्याप्रमाणे हे चालतं।